स्पर्धा षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विकी, परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर एका बाजूला आपल्याला फलंदाज पाहायला मिळते वीर बहादूर आणि त्याच्या सोबतीला गायकवाड मैदानावरती दाखल झालाय. यावेळेस मोठा फटका वीर बहादूरच्या बॅटमधून आलाय खरा, परंतु फिल्डर आहे मिड विकेट रिजनला. जजमेंट चुकलं आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. सुरुवातीचे 2 षटकं 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली, वीर बहादूरचा झेल सुटलाय, फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा वीर बहादूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले या मॅच मध्ये. गोलंदाज विकी पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस देखील खोलात टाकला होता, चॉप केलाय, कापण्याचा प्रयत्न. कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत इनफिल्ड मध्ये. फिल्डिंग चांगली, फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. 5 धावा धाफलकावरती. चॅम्पियन कांदिवली संघ बॅटिंग करतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर टॉस जिंकला होता रॉयल सदर भाईंदर संघाने. प्रथम फिल्डिंग स्वीकारली या मॅच मध्ये. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. महत्वाचा सामना आहे, दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. खोलात टाकला, इथे मिस टाइम फटका, परंतु वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर धावतात वेगाने त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु बॉल त्या ठिकाणी थांबत नाहीये आणि खऱ्या अर्थानं बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक मोठा फटका या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. येतोय चौकार. थँक्यू. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 9 या आकड्यावरती. 9 धावा दाफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. विकी यांच्या विरोधात आक्रमण केलं. सुरुवातीला वीर बहादूर यांनी आक्रमण केलं. आता जर पाहिलं तर गायकवाड देखील आक्रमण करतायत. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. खोलात टाकलाय. यावेळेस जर पाहिलं तर चांगला ड्राईव्ह. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा दाफलकावरती या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनल्या. या षटकामध्ये हर्षलान चांगली गोलंदाजी करतोय. मोठा फटका खेळत असताना फलंदाजाला देखील त्यांनी बाद केले. इथून ती जबाबदारी गायकवाडला स्वीकारावी लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो फुलटॉस बॉल आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आलेत. फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावा. मॉन्टू त्या ठिकाणी आला होता लॉंगनला. चांगली फिल्डिंग मॉन्टूच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मॉन्टूला मिळालाय. 21 धावा त्यांनी बनवल्या होत्या. संघाची धावसंख्या दाफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेशजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन. त्या ठिकाणी फिल्डर पुढे आलेत. फक्त एकच धाव. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. सातत्याने सिंगल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 17 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. आतापर्यंत 17 धावा बनल्यात आणि इथून जर पाहिलं तर सातत्याने जर पाहिलं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न चॅम्पियन कांदिवली या संघाला करावा लागेल. कारण 3 षटकांचा सामना आहे आणि 3 षटकांमध्ये 30 पेक्षा जास्त धावा दाफलकावरती जोडाव्या लागतील या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका गायकवाडच्या बॅटमधून, परंतु हा फटका फसलाय. फिल्डर आहेत स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मिस्टेक केलेली नाहीये. झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद.
थँक्यू. नवीन फलंदाज मान मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष मान मैदानावरती दाखल झालाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना चॅम्पियन कांदिवली या संघाने धावफलकावरती धावा केल्या. तब्बल 17 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा चॅम्पियन कांदिवली या संघाच्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती मुन्ना हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. तर नक्की त्या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. रॉयल स्टदर भाईंदर संघाची ड्रेसिंग एकसारखे नाही आहेत, गणवेश एकसारखे नाही आहेत, त्यामुळे या संघाला 2 धावांची पॅनल्टी देण्यात येणार आहे. मागील मॅच मध्ये देखील आम्ही सूचना दिल्या होत्या. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आणि तुमच्या खेळाडूंचे गणवेश एकसारखे नाही आहेत, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी. चला स्पीडअप करा लगेच. रॉयल स्टदर भाईंदर संघ वेळ घेऊ नका. या ठिकाणी आयोजन कमिटीने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. 1 धावांची पेनल्टी असेल. 1 धावांची पेनल्टी दिलेली आहे रॉयल स्टँडर्ड भाईंदर संघाला, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मुन्ना. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो साहिल शेख. साहिल शेख मैदानावरती दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं 2 चेंडूचा त्याने सामना केलाय. 2 धावांवरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार मुन्ना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळी चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये केले. फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु त्याला बेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 आलाय चौकार फलंदाज साहिल शेखच्या बॅटमधून. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा धावफलकावरती. 21 धावा. काय जबरदस्त फटका साहिल शेखच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. साहिलने आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. 7 धावांवरती तो खेळतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका खेळला होता. कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी होते, पुढे आले झेल घेण्यासाठी, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना साहिलच्या बॅटमधून महत्वाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं ज्या फटक्याची गरज होती ना, तोच फटका साहिलच्या बॅटमधून आल्या. धावा थांबल्या होत्या आणि अप्रतिम फटका पाहायला मिळाला साहिल शेखच्या बॅटमधून. बॉलिंग ट्रॅकवरती मुन्ना. या स्लॉगवरचं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर त्याने 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये विकीने 12 धावा खर्च केल्या. मागील षटकामध्ये हर्षलानने 5 धावा खर्च केल्या. मुन्नाने पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात या मॅचमध्ये. 5 चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती टाकावा लागेल. धावफलकावरती धावा बनल्यात 21 धावा. आणखीन 5 चेंडूचं खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती मुन्ना. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर जास्त. मिस टाइम फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे. तिसरीचा देखील या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी दाबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल.
संघाची धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 22 धावा धाफलकावरती. खऱ्या अर्थानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि ती एकच धाव मिळाली. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मुन्ना आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. त्या ठिकाणी फलंदाज तुम्ही पाहताय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. वाह वाह वाह, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ग्रेट हिट, आलाय षटकार. थँक्यू. या 7 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. काय जबरदस्त फटका आशिष मानच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या अगदी जर पाहिली तर खूप चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 28 धावा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्याच नव्हत्या, फक्त 17 धावा. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर मुन्नाच्या विरोधात आक्रमण केलंय. मुन्ना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आशिषच्या विरोधात. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे यष्टांच्या मागे. चांगला प्रयत्न केलाय. धावबाची संधी आहे. एकदा मिळाली, दुसरीचा देखील प्रयत्न आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धाफलकावरती या मॅच मध्ये. आणखीन जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपलाय. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मुन्नाने भरपूर जास्त धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 13 धावा त्याने खर्च केल्यात. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आशिष मान मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून फटके येऊ लागलेत. चांगल्या धाटणीची तो फलंदाजी करतोय. जबरदस्त कामगिरी त्याची पाहायला मिळते. मुन्ना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळते. चेंडू आलेला आहे डॉट. या चेंडूवरती आशिष मान यांना शांत ठेवलाय. शेवटचा चेंडू असेल या डावातील. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर चॅम्पियन कांदिवली संघ मैदानावरती खेळतोय. त्यांच्या विरोधात रॉयल स्टर्नर भाईंदर संघ या टीमला तुम्ही पाहताय. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना धाफलकावरती धावा खर्च केल्या 30 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल या डावातील आणि या चेंडूवरती देखील जर पाहिलं तर चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल. मागील चेंडू डॉट आलाय. गोलंदाज तयार राऊंड विकेटने. यावेळेस मोठा फटका आशिष मान. अप्रतिम फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आसमानी सुलतानी टोला. षटकार. थँक्यू. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये चॅम्पियन कांदिवली या संघाने धाफलकावरती धावा बनवल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर 36 धावा आणि पॅनल्टीच्या स्वरूपात 1 धाव, म्हणजे सुधारित धावसंख्या 37 धावा आणि 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे रॉयल स्टर्नर भाईंदर या संघासमोर. आणि आपल्याला जॉईंट होतील दुसऱ्या डावासाठी कल्पेशजी पाटील. हॅलो, धन्यवाद निशांत पाटील सर. चॅम्पियन स्पोर्ट्स कांदिवली या संघाने नक्कीच आपण बघितलं तर धावपळकावर धावा लावल्यात. त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान ठेवलं जाते भाईंदर बॉयज समोर. जिंकण्यासाठी 38 धावांचं उद्दिष्ट आहे. एक पॅनल्टीची धाव त्यामध्ये ऍड केलेली आहे आणि 38 धावा या जिंकण्यासाठी असतील. चला फलंदाज पाठवा लवकर, थोडीशी घाई करा. आपल्याला अजूनही सेमीफायनल फायनलचे सामने खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. त्या अनुषंगाने आपण लवकर थोडीशी घाई करायची आहे, सहकार्य करायचं आहे. इथे आपले प्रमुख पाहुणे दाखल होत आहेत. आपण बघतोय इस्माईल गुलाब शेख उद्योजक जुचंद्र यांचं इथे आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतोय आपण VIP कक्षामध्ये येऊन बसायचं आहे आणि नक्कीच सामन्याचा आनंद घ्यायचा आहे.
तर चालू असलेला सामना आपण बघतोय चॅम्पियन्स कांदिवली आणि भाईंदर बॉईज या दोन संघामध्ये होतोय. 38 धावांचं आव्हान आहे. खेळा फलंदाज पाठवून द्या, नाहीतर आम्हाला पेनल्टी लावायला लागेल. पुन्हा एकदा फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या. भाईंदर बॉईज ऑफिस बॉईज व फॉलो बॉईज आयोजित नगरसेवक चषक 2026 नक्कीच आजचा फायनलचा दिवस आणि या दिवसामध्ये आपण बघतोय नक्कीच चांगले संघ आपल्या इथे बघायला मिळत आहेत. चला थोडीशी घाई करा, फलंदाजांना विनंती असेल लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटकां 18 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला 38 धावा बनवायच्या आहेत समोरच्या संघाला. प्रथम क्रमांक गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आशिष यादव याला. आपण बघितलं नक्कीच आपण 3 षटकांचा सामना असेल, कमीत कमी 10 पर्यंत रोखलं गेलं पाहिजे. पहिलं षटक घेऊन आपण बघतो आशिष यादव. फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहतोय मोंटू. तर सुरुवात करायची आहे. 3 षटकांचा सामना असेल. 38 धावा या विजयासाठी करायच्या आहेत भाईंदर बॉईज संघाला. पहिला चेंडू आशिष यादव याचा मोंटूसाठी. चेंडू घेऊन जाताना पहिला चेंडू मोंटू. यावेळी एक लाट केले जाते. चेंडू जातो मागच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, त्यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण होते. फक्त 2च धाव अंकित केले जातात. पहिल्या चेंडूवर या 2 धावा जमा केल्या जातात त्या मोंटू याच्या खात्यामध्ये. धाव संख्या आपण बघतोय धाव फलकावर 2 धावा या लागल्या जातात. 38 धावांचा पाठलाग करतानाच आपण पहिल्या चेंडूवर या 2 धावा. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आशिष यादव यांच्या मार्फत. फलंदाजी करत असताना आपण बघतोय सलामीची जोडी आपण मोंटू आणि सूरज. नक्कीच 3 षटकांमध्ये 38 धावांचा पल्ला गाठायचा आहे. एखादे मोठे 2 फटके नक्कीच सामन्याचं चित्र सुद्धा आपण बदलू शकताना पाहू शकतोय. तर आशिष पुढचा चेंडू घेऊन मोंटूसाठी. पुढचा चेंडू घेऊन आशिष. मोंटू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेट टू द ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, सरळ येतोय 6 धावांसाठी. धन्यवाद. तर नक्कीच बघितलं मोंटू डान्सिंग राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. स्टेट टू द ड्राईव्हच्या नक्कीच आपण पुढांच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी खेळला गेला आणि या 6 धावांची संघाची धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या पोहोचते ती 2 चेंडूच्या सर्तीनंतर 8 या धावसंख्येवर. नक्कीच या धावा कुठेतरी रोखायला लागतील समोरच्या संघ कांदिवली संघाला. पुढचा चेंडू आता मात्र जबरदस्त पायात टाकलेला चेंडू. शेलचीची संधी. मला वाटतं सोपासा झेल सोडला जातो. एक धाव घेतली जाते. फक्त एकाच धावावर समाधान होतं. झेल नक्कीच सुटला गेला. कुठेतरी रोखायला हवं होतं चेंडूला. जर झेल झाला असतं तर नक्कीच समोरच्या संघावर थोडंसं दडपण निर्माण झालं असतं. मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. एक धाव अर्पित केली जाते. या एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बोलते ती 3 या धावसंख्या 9 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन आशिष सुरजसाठी. आता आकृतीचा चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झेलची संधी. मात्र यावेळी सुद्धा झेल सोडला जातो क्षेत्ररक्षकामार्फत आणि या 2 धावा या समोरच्या संघाला अर्पित केल्या जातात आणि या 2 धावण्याशी संघाच्या धावसंख्येत भर पडली गेली. धावसंख्या पोहोचते ती 11 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही या पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या धाव फलकावर आपण बघतोय 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन आशिष आपण बघतोय सुरजसाठी. यावेळी स्टेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार 6 धावांसाठी.
धन्यवाद. आता मात्र सूरज काहीसा जबरदस्त फलंदाजीचा आक्रमक पवित्रा घेताना आपला पाय मिळतोय. षटकार खेचून धावसंख्या पुसते ती 17 या धावसंख्येवर. अजूनही शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील आशिष यादव याचा सूरजसाठी. हातावर पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू खेळून जातोय. विडॉपच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषे पहार आलाय. अजून एक शानदार षटकार. धन्यवाद. तर आपण बघितलं तर आशिष यादव काहीसा पहिल्या षटकामध्ये खूपच मागणा ठरला गेला. धावसंख्या भाईंदर बॉईज संघाची रॉयल स्टँडर्ड भाईंदर संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23 या धावसंख्येवर पोहोचली जाते. मोंटू आणि सूरज नक्कीच चांगली भागीदारी म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण 23 धावणीची ते दोघं भागीदारी करतात. आपल्या संघासाठी एक चांगली भक्कम पाया त्यांनी उभारला गेला आहे या पहिल्या षटकात. आता शेवटचे 2 षटक शिल्लक असतील, 12 चेंडू शिल्लक असतील. आपण बघतोय 38 धावांचं आव्हान सामोरं असतानाच आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये आपण 23 धावा या कुठल्या गेल्या जातात त्या आशिष यादवच्या गोलंदाजामध्ये. आता उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील, 2 षटकं शिल्लक असतील आणि 15 धावांची आवश्यकता असेल ती रॉयल स्टँडर्ड भाईंदर या संघाला. तर वीर बहादूर रिव्हर्स शीट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्ट्यांच्यावरून निघून जातो. निर्धार चेंडूची संपती जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज वीर बहादूर याचा आपल्या संघासाठी नक्कीच पहिल्या पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 23 धावा मोडल्यानंतर वीर बहादूर नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजीमध्ये. आता मात्र जान्सिंग डाऊनवर खेळण्याचा प्रयत्न विडावच्या दिशेमध्ये एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतानाच मात्र रोखून धरला जातं. यश न होत आहे आणि नक्कीच एकच धावावर समाधान म्हणावं लागेल. 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 1 ने पुढे जाते ती 24 या धावसंख्येवर. वीर बहादूर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्याला संघाचा जर विजयापर्यंत न्यायचं असेल तर नक्कीच विकेट्स नाही तर डॉट चेंडू हाताळावे लागतील ते गोलंदाज वीर बहादूर याला. पुढचा चेंडू घेऊन आता जवळचा खेळा पॉईंट रिजनमध्ये खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच एकच धाव मिळेल आणि या एका धावनीशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोचते ती 25 या धावसंख्येवर. या दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आपण बघतोय 9 चेंडू आणि नक्कीच आपण बघतोय 13 धावांची गरज असेल ती विजयासाठी. पुढचा चेंडू घेऊन वीर बहादूर. आता मात्र स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाराच्या रूपेने यष्ट्याच्या हातामध्ये विसावला जातो. निर्धार चेंडूची समाप्ती. आता मात्र काहीसा कमबॅक केला जातो गोलंदाजामार्फत आपल्या संघासाठी. तो गोलंदाज म्हणजेच वीर बहादूर याचा कांदिवली संघाचा गोलंदाज आहे. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र जेलचीची संधी आणि पुन्हा एकदा जीवनदान दिलं जातंय फलंदाज. आपण बघतोय मोंटू याला आणि नक्कीच कुठेतरी खराब क्षेत्राचा फायदा आपल्या संघाला बसतोय. तो म्हणजेच चॅम्पियन स्पोर्ट्स कांदिवली संघाला. जर झेलचीत झाले असते तर नक्कीच या धावा कुठेतरी रोखल्या गेल्या असता. मोठे फटके रोखले गेले असते. मात्र 3 झेल सुटले जातात ते क्षेत्ररक्षकांकडून आणि नक्कीच आपण बघतोय धावसंख्या पोचते ती 26. शेवटचे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज विजयासाठी रॉयल स्टँडर्ड भाईंदर संघाला. तर नक्कीच वीर बहादूर नक्कीच सुरेख गोलंदाजी हाताळताना आपला पाण्यामध्ये शेवटचा चेंडू घेऊन आत्ता मात्र रिव्हर्स स्वीट चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा आलाय सूरज याच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार.
धन्यवाद. नक्कीच आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये वीर बहादूर नक्कीच 5 चेंडू हाताळले गेले होते. फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा त्यांनी मोजल्या होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवर नक्कीच रिओ स्ट्रीपच्या माध्यमातून आपण बघतोय सूरज याच्या बॅटमधून एक जबरदस्त एक षटकार खेचून धावसंख्येला आकार दिला गेला आणि धावसंख्या विजयाच्या जवळ पोहोचवली गेली आणि धावसंख्या पोहोचली ती रॉयल शरद भाईंदर संघाची 32. आता मात्र 6 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल तर ध्रुवी आणि पूर्वी 11 संघाचा कर्णधार लगेचच आमच्या टॉस बॉक्समधून येऊन राहायचं आहे. तुम्हाला विनंती असेल, याच्यानंतर लगेचच होणारा सामना तुमचा असेल आणि विजेता संघ या दोघांमध्ये असेल. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. पंकज यादव शेवटचा गोलंदाज. नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी होत असताना मात्र क्षेत्ररक्षकांनी थोडीशी चुकी केली आणि नक्कीच त्याचा फायदा समोरच्या संघाला झाला. पंकज पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू मोंटू याच्या बॅटमधून मला वाटतं विजयी षटकार खेचण्यात आला आणि अशा प्रकारे रॉयल शनर भाईंदर संघ हा विजयी होतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. अभिनंदन. आणि खरंच हार्ड लक म्हणावं लागेल ते चॅम्पियन कांदिवली संघाचं. तर मी विनंती केली भाईंदर रॉयल शनर भाईंदर संघाला लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. लगेचच सामना चालू होईल आपला. थोडंसं सहकार्य करा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचं टॉस करण्यासाठी. ध्रुवीत आणि पूर्वीत 11 संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे आणि रॉयल स्टनर भाईंदर संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं टॉस करण्यासाठी. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये 8 संघ खेळले, त्यामधील शेवटचे हे 2 संघ आणि या